सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली। मतदान केंद्र परिसरात पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या केंद्रावरील एकूण 42 मतदानापैकी दुपारी 12 वाजेपर्यंत रहमतपूर नगर परिषदेतील अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला होता। त्यानंतर कोरेगाव नगरपंचायतीमधील नगरसेवक आणि पुढे रहमतपूर येथील भाजपच्या नगरसेवकांनीही मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा केला। विहित वेळेत सर्वच्या सर्व 42 मते पडल्याने या केंद्रावर 100% मतदानाची नोंद झाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे। दरम्यान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वासुदेव माने, रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतदादा माने, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांनी मतदान केंद्राला भेट देत परिस्थितीची पाहणी केली। राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे। आता खरी उत्सुकता लागली आहे ती निकालाची। महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम की महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप, विधान परिषदेची वाट कोण मोकळी करणार? मतदान संपलं, आकडेमोड सुरू झाली, दावे प्रतिदावे रंगले, पण अंतिम निर्णय मतपेटीत बंद आहे। 22 जूनला पडदा उघडणार, तोपर्यंत वेट अँड वॉच।